काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष आहे, शिस्तीमध्येच वागलं पाहिजे। पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्यांना इथे स्थान नाहीये। कुणी धमकावलं तर घरामध्ये घुसून मारू, बंडखोरांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दम दिलाय। काँग्रेस पक्ष कुणीही संपवू शकलं नाही, नाना पटोले यांनी हे म्हटलेलं आहे। आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही पटोलेंनी व्यक्त केला आहे। जातीच्या नावानं निवडणुका लढायला गेलो आपला झाला सरकार। त्यामुळे काय समीकरण ठरवायचे, कसे ठरवायचे सभेमध्ये नाही, त्याच्याबरोबर आपण निर्णय जे काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या होता कामा नये। कोणी कोणाला फोन डॉक्टर सगळ्यांना सांगून ठेवले, थोडं मिळालं आणि काही झालं त्याच्या खऱ्या दोन मार्ग पक्षामध्ये एक शिस्त असली पाहिजे आणि पक्षामध्ये शिस्तीने वागलं पाहिजे। पक्षापेक्षा मोठं समजणारा व्यक्ती त्या अजिबात चालणार नाही। तर काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष आहे, शिस्तीमध्येच वागलं पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, नाना पटोले यांनी बंडखोरांना इशारा दिलेला आहे, काय नेमकं त्यांनी आणखी म्हटलंय? खरं तर नाना पटोले गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत नव्हते, पण या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आणि एका पद्धतीने त्यांनी इशारा दिलेला आहे। सगळेच पक्ष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे इशारे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याकरता, चार्ज करण्याकरता असे वक्तव्य नेत्यांकडून येत असल्याचं एकूण चित्र दिसून येत आहे। आणि भंडारा गोंदियातलं गेल्या निवडणुकीतलं जे संपूर्ण चित्र होतं, अतिशय त्याची लढत झाली होती लोकसभेची, त्याचं शल्य एकीकडे भाजपाला होतं, त्याचं काल वक्तव्य त्या दृष्टीने झाले होते आणि आता नाना पटोलेंनी सुद्धा तशाच पद्धतीने वक्तव्य केलंय आणि त्यामुळे परत एकदा ते सुद्धा चर्चेत आले आणि हे वक्तव्य सुद्धा चर्चेत आलंय। धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।